नमस्कार मित्रांनो, तर ज्योती पाटील ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आणि पहिले तर सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज माझी जाऊबाई म्हणजे मोठी जाऊबाई तिचा आणि माझा ज्यांनी मेकअप केला पहिले ते दाखवते आणि मग बाकीच्या पण तुम्हाला सगळ्या दाखवते। सगळ्यांनी कोळी लुक केलाय ताई, या ना। तर या आहे ताई, त्याने आमचा छान असा मेकअप केलाय। ताई तुम्हाला आवडला का? हो नक्की का? मी तर काय, मला सवयच झालेली मेकअपची, मला काय नाही वाटत। नक्की एकदम। आज जरा वेगळे दिसतात। ओळखलं का तुम्हाला कोण आहे ते? सागरची मम्मी फेमस आहे सागरची मम्मी। तर चला आता मी हाय खोली तर आता सगळ्यांना मी तुम्हाला दाखवते, प्रॉपर सगळ्यांना दाखवते, मग आपण जाऊया मंदिरावरती आणि त्याच्यानंतर जायचंय कल्याणला मला। तर ही आहे जिया, ज्योतीची मुलगी। हा, तर आज साडी घातली तर खूपच मोठी दिसायला लागलेली आहे। आणि माझी जाऊबाई मोठी आणि ही बारकी जाऊबाई आणि ही प्रिन्सू हाय करा, हाय तरी करा। हा, आणि लावण्या सर्वांनी आज बघा किती मस्त लुक केलेला आहे। आणि पिऊ आणि हा बघा आपला प्रियाश कुठं चालले। आणि इथं मोठ्या ताई आणि रेखा। मग आता यांचा वेगळा एक आहे दोघींचा, या दोघींचा आणि आमच्या दोघींचा आहे, या तिघींचा आहे। तर चला आता निघालो आम्ही सगळेजण नारळी पौर्णिमेला। तसं तर आम्ही पहिल्याच वर्षी आमचं आम्ही चाललोय, कारण प्रत्येक नारळी पौर्णिमा रक्षाबंधन असल्यामुळे आम्ही जात नाही। तर आता आपल्याला जायचं आहे ना, चला 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 निघा, चला 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 लवकर चला। आणि अजून तुम्हाला एक आमचा कोळी नाखवा तुम्हाला एक दाखवायचा आहे। ये आज आम्ही दोघं जण फोटोशूट करणार। आमचा कोळी नाखवा प्रॉपर कोळी घातलेला आहे त्यांनी, मंदिरावर गेला ती फोटोशूट करूया आपण। हा, तो गाईज आम्ही पोहोचलेलो आहे शिव मंदिरावर, बघू शकता। स्वतः बनवले ब्लाऊज, हे माशी पण तिनेच केले। तर हे पण ना होडी पण बनवले, ऑर्डर द्या का तिला? तशी कोणती ऑर्डर घेत नाही ना तू?
स्वतःमध्ये स्वतःच घालते. आम्हाला अशी जिरवते ना घालून. बघा माझे ब्लाऊज, प्रत्येक सणाला ब्लाऊज असतात. तर कसं दिसतो आम्ही सगळे, या गो कशा दिसतो आम्ही सगळे. बारक्या बी तर आता आमची छोटी चला आता निघतो. प्रचंड गर्दी आहे, कोणाला दाखवायची गरज नाही. तुम्हीच बघा कोण दिसते तसे. महाराज जी स्लिप ये करो ना
सगळे बैल इकडे आलेले बघा. आता यांची नावं नाही तर सोन्या दिसतोय, त्याचं नाव काय बरंच काहीतरी आहे. सगळे बैल इकडे दिसत आहेत. पण मला एक बैल याच्यात शोधायचा आहे. आता तो याच्यात दिसत नाही आहे. आणि ही बघा रात्री स्वतःचा पार्लर असला ना, ते बघा सोन्या बघितलं हे काय आहे मागे. सोन्या म्हणजे स्वतःचा पार्लर असला म्हणून स्वतः चांगली तयारी करायची आणि आम्हाला सांगायचं आम्ही क्लासेसला पैसे घालण्याच्या. हा का. पण मला तुझा मेकअप पेक्षा मला हे जास्त आवडलंय सोन्या. हा का. तर बाकीचे कोण दिसत नाहीत कुठे. हे हॉस्पिटल मधनं काल डिस्चार्ज रात्री घेतला आणि आज ते कार्यक्रमात सहभागी झाले. तर या सगळ्या युट्यूब रील स्टारला माझ्याकडे एक छत्री द्यायला पाहिजे होती तुम्हाला. म्हणजे मी पण कॅमेरा, तुम्ही पण कॅमेरा. अरे कधीतरी कॅमेरा लकी ड्रॉचे कूपन असतील तर ते या बघा बाबा. नेहमी काय बाबा दिवसेंदिवस जवान होत चाललेले आहेत. जबरदस्त जवान होत चाललेले आहेत दिवसेंदिवस. नाही पण छान दिसतंय. मनानी तुमच्यामुळे आम्हाला प्रेरणा भेटते. आम्ही अजून जवान होत चालले. काय बोलता मग श्याम सर. मी पाऊस बघून पण आली. इथं अनुराधा बाई पण बसले, कोलिन बाई सन्माननीय माजी आमदार अरे हाय रुपेची मात्रे साहेब हे देखील कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. त्यांचा देखील तुम्हाला सांगते मी. इकडे मम्मीने बघा काय घेतलंय डोक्यावर. छत्री घेतलेली आहे. हे मी येऊ का. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री बंटीने घेतली खुर्ची. चला लवकर. हे सुद्धा इथे आले. दोघांचाही मी पाटील समीर भोईर कशा आहात तुम्ही. बरे आहात ना. मानकरी हिंदकेशरी मानकरी त्यांना देखील विनंती करतो की आपण त्वरित स्टेजवर यायचं. जयेश पाटील ऑलराऊंडर कला. विश्वता आलेली आहे जॉब वरून. आणि नितेश दादा आजच्या कार्यक्रमासाठी नितेश दादा आले. आम्ही हा काँग्रेशन अभिनंदन पार्टी द्या. आता एवढे सगळे जमलेत त्यांना अभिनंदन. तर तुम्हाला नाही तुम्हाला कसं वाटतंय. तुम्हाला मुलगा झालाय तर आता बस फुल स्टॉप. थँक्यू. सामान्य भारत मुलगी साहेब यांना देखील विनंती करते आपल्या सर्व संस्थापक सदस्यांची नावं आधीच घेतली. अग्निकोळी उत्कर्ष मंडळाची बुलंद तो शालिनीताई मायले. हॅलो भोईवाडा अध्यक्षांना विनंती आहे की ज्या बैलगाड्या आणल्या होत्या बैलगाड्या पाठवायच्या आहेत. त्याच्यामध्ये आपण बोलायची होती. आम्हाला लग्नाला बोलवलं नाही. तुम्हाला असं वाटलं मी जास्त जेवेन. हा 2 भाकरी मी जास्त खाईन असं होतं काय. पण मी आता डाएटवर आहे. मी आता जेवली नसती. लग्नाला बोलवलं असं. युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना सॉरी बोलते. नाही बोलो परत. नाही परत बोला. सॉरी तरी काय नाही. आपण आहे आता खायला. 4 भाकरी आम्ही जास्त खाऊ. जोडप्यांची आरती भाकर कशी माहिती आहे का. सध्या डाएटवर आहे. आरती भाकरी खायची. दोन्ही एक नंबर आहे आणि छान आहे. पुढे तिचं आयुष्य अजून सुंदर हवं अशी मी एक प्रार्थना करते. काय वाटतंय. मला ब्लॉग बघितला सगळं एकदम भारीच वाटलं. फक्त आम्हाला बोलवलं आणि अशा प्रकारे आता प्रेम म्हात्रे. बंटी म्हात्रे. 5 वाजता
तर चला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. हाय, याचा बर्थडे आज काहीतरी गाणं बोला त्याच्यासाठी एक स्पेशल. बोलला का? आज माझ्या भावाचा वाढदिवस आहे तर त्यासाठी तुम्ही काय बोलणार? 2 शब्द जोरात बोला. भाऊला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि तुम्हाला अशाच प्रकारचा भैया बर्थडे आहे भावाचा. भाऊ चला आपण आता मस्तपैकी नारळी पौर्णिमा झाली आणि इकडे जर आम्ही रस्त्यावरती थांबलो एक कामासाठी तर इकडे अचानक जर तुम्ही बघाल तेवढे सुंदर सुंदर मखर आहेत. इथे विठ्ठल रखुमाईचं आहे, इथे महादेवाचं आहे, गणपतीचं आहे, इथे पण एक गणपतीचं आहे, इथे तुळजाभवानीचं आहे ना, तुळजाभवानीचं आहे आणि एवढे सुंदर सुंदर मखर आहेत बनवले आता कारण गणपती बाप्पा येणार आहेत तर पाहिजेच. आणि इथे स्वामी समर्थांचं सुद्धा मखर बनवलेलं आहे आणि स्वामी समर्थांचं मखर मी तिथे बाहेर होती ना तेव्हा मला असं दिसलं म्हणून मी विचार केला चला सगळेच मखर दाखवूया. मखर दाखवण्याचं कारणच असं आहे मी बाहेर आम्ही एक कामासाठी थांबलो. कार्यक्रम झालाय सगळा, नारळी पौर्णिमेचा दोन्ही कार्यक्रम झाले आहेत पण बाहेर तिथे रोडवर थांबलेलो तर अचानक लक्ष गेलं तर इथे स्वामींचं मला मखर दिसलंय आणि स्वामींचा चेहरा किती हसरा आहे. चला तर ज्या कामासाठी आम्ही इथे थांबलो होतो ते तुम्हाला सांगते. ते म्हणजे आज वैभवचा आज बर्थडे आहे आणि वैभवला मी बर्थडेला आज काहीतरी सरप्राईज पण त्याला एक देणार आहे. कारण सोशल मीडियावरती जर बघितलं ना सगळे आपले फ्रेंड आहेत पण एक वैभव आहे ज्योतिताई 24 घंटे ज्योतिताई आणि तो असा माझ्यासाठी तो सतत काम पण करतो. म्हणजे असं नाही आहे का भाऊ आहे मानलेला सक्का भाऊ नसला तरी सुद्धा मानलेले असले तरी भरपूर मोठे असतात. तर चला आपण जाऊया वैभवचा बर्थडे करूया. अगं कोणामुळे भेटली बर्थडेला? कोणच्यामुळे? माझ्यामुळे भेटले. तुला एवढं तुझं पुण्य आहे. सगळे 33 कोटी देव इथे आहेत आणि त्या देवांमध्ये तुझा पूजा करूनच आलेलं आहे. हा त्याचं आज पारायण संपलेलं आहे ना? हो बघितलं मी सर्व. तर आज त्याचं पारायण संपलेलं आहे दुपारीच आणि तुम्ही दोघं अशी जोडीला ना म्हणजे नवरा बायको दिसता अशी उभे राहा. हा जिगरी आहे. तर त्याचं पारायण संपलं आणि आज त्याचा बर्थडे आणि 33 कोटी देव सगळे मागे तुम्हाला मी दाखवलं. मखर सर्व आहेत दाखवले मी मगाशी. शॉपचं नाव काय आहे? अच्छा तर हे लाल चौकी कल्याणचे इथे शॉप आहे. रोड टचच आहे इकडे समर्थ शॉप आहे आणि पूर्ण सगळे युट्यूबर्स आलेले आहेत तर सगळे व्हायरल करा शॉपला नक्की व्हायरल करा. आणि यांचं शॉप आहे अरे ये ना भाऊ इकडे ये भाऊ आपल्या शॉपचा ऍड्रेस. हा हा आपल्या शॉपचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सांग. आपला शॉप आहे ना लाल चौकीलाच आहे, दुर्गाडी किल्ल्याच्या इकडे बाजूलाच आहे आणि माझं नाव निकेश टांगे आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर 8097026677. धन्यवाद. सगळ्यांनी या लवकर या. फक्त युट्यूबवर आपल्या लोकांचं नाव घेतलं की काहीतरी डिस्काउंट आहे. हा सगळे युट्यूबर असं सांगायचं सगळे युट्यूबर आलेले ना तेवढंच. दिसले पाहिजे ना इकडे जांभूळ काढली तरी चालेल सगळीकडे फिरवायचा. तर इकडे बघा जिगरी बाबू बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा. तर चला गावाचा नाही शहराचा. आता शहराचा गावागाव शहर झालं ना. तर आता आज खास विशेष दिवस आहे तर चला आपण बर्थडे करूया. या भाऊ. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर भाऊ. हॅपी बर्थडे टू यू. सगळ्यांच्या नावाच्या कापा काढून ठेव. आपण घे नंतर भरत येईल. नंतर जो भरेल तो भरवेल मी भरवेल. तर भाऊ भाऊ बस उठला ना ये सुरी दे जरा. आता सगळे भरत येईल ते त्याला वाईट वाटेल म्हणून दात घासून घे तू. परंतु चालतं मी नंतर सांगे माझं कमी कमी भरायचे आहे. नाही जरा सेल्फी स्टिक लागेल ना रे. जा बाबा आता बरं मी करता तू का दादा इकडे बघ. घ्या पद्धत थोडं घ्या खाऊन घ्या.
आगरी केक पैसे वसूल आर्टिस्टच्या पैशाची मेहनत हो ना. आज उद्या रक्षाबंधन पण आहे आणि बंटी इकडे तुला माझ्याकडे स्पेशल गिफ्ट आहे. अरे माझ्याच हाताने म्हणजे आहे बघ हात मागवायला नको. मी एक स्पेशल गिफ्ट देते. भाऊच्या बद्दल पहिले सांगायचं आहे, सोशल मीडिया हे सगळे आहेत हे माझे फ्रेंडच आहेत आणि सगळेजण ताई एकमेकांना बोलतात, पण हा एकच असा व्यक्ती आहे जो खरं तर जीव आणि ताई म्हणून ताई जे बोलतो शब्द तो पाळतो सुद्धा आणि खूप म्हणजे काळजी घेतो. आहे की नाही खरी? तर प्रेमळ आहे तो. तर मी काय बोलते, आणि जेव्हा माझं चव आगरी कोल्यांचं चालू झालेलं, खास करून एक गोष्ट आहे, तेव्हा पहिला एपिसोड मला कळतच नव्हता. मी वैभवला सांगितलं, वैभव मला एपिसोड टाकायचा आहे, आणि ह्यानी पहिला एपिसोड टाकलेला. म्हणजे एक मुलगा करून दाखवतो आणि मग जी सुरुवात झाली ती खूप चांगली झाली. तर उद्या आहे रक्षाबंधन, म्हणजे आता मी ब्लॉग टाकेन तर समजून घ्या. आजच्या नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन आहे. तर वैभव माझ्याकडं तुला हे गिफ्ट आहे. बाबा एवढा बंडल वाटली. पहिलीच राखी माझी आहे ना, मग कोणाची आहे तिची? काय सांग लांब टिकला लावून दिसलं नाही तुला येईल ना. अभिलाषा अभिलाषा आलेली. अभिलाषाच्या नंतर माझी राखी. तर ही राखी तू सोडायची नाही पुढच्या वर्षीपर्यंत. पुढच्या वर्षीपर्यंत म्हणजे पुढच्या वर्षी ती तुलाच सोडायला सांगेल. मी सोडायला येईल, सोडू नको. आणि हे आता नाही मला गुलाबजाम पाहिजे. हे काय मगाशी तर भरवला. थँक्यू, धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या. एक केक संपव. हा तू डाएट वर असतं, दुसऱ्यांना सांगतो केक हे ना ताई इकडे ना, ताई घ्या केक घ्या ना. जिगरी भाऊ. चला तर मित्रांनो, ब्लॉग इथे संपवते मी. आणि कसा वाटला ब्लॉग मला सांगा. आपला नारळी पौर्णिमेचा दोन्ही आमच्या गावातला आणि कल्याणचा ब्लॉग आता मी इथे संपवते. पूर्ण आता मेकअप पण मी उतरला. सगळ्यांनी टिकल्या पुसून माझी मेकअपच घालून टाकलेला आहे. पण मी कशी दिसते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा. तर चला बाय. खूप सगळ्यांनी काळजी घ्या. व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि हां, चव आगरी कोल्यांच्या व्हिडिओज आपले येणार आहेत. सध्या सण वगैरे चालू असल्यामुळे स्टॉप आहे, पण श्रावण महिन्याची मी पूर्ण थाली तुम्हाला दाखवली होती. त्यामुळे आता सध्या तरी ब्लॉग स्टॉप आहेत चव आगरी कोल्याचे, पण लवकरच चालू करणार आहेत, परत चालू होणार आहेत. म्हणून तुम्ही लवकर लवकर कॉन्टॅक्ट करा आणि लवकर लवकर या आपल्या चव आगरी कोल्यांमध्ये. चला बाय, काळजी घ्या. भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.